हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसातून मी आज लॉंग व्हिडिओ बनवते आणि आज मला जायचं आहे बाहेर. म्हणजे मला मिस्टर आणि आम्ही तिघं पण चालू, कारण मिस्टरांची तब्येत नाही आहे बरोबर. 3 दिवस झालं, म्हणजे किती, परवा दिवशी काल 2 दिवस झालं त्यांची तब्येत अजिबात सुद्धा बरोबर नाही आहे. दवाखान्यात गेले होते दोन्ही पण दिवस, तरी पण काही कमी झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आणखीन आता आम्ही वापस निघालेलो आहोत वापस दवाखान्यामध्ये. ते डॉक्टर म्हणले होते जर कमी झालं नाही ना तर वापस या म्हणून. त्याच्यामुळे चालूत आम्ही. रात्री मिस्टर किती 10 वाजता गेले होते दवाखान्यामध्ये. तिकडनं आल्याच्या नंतर तर बहुतेक हवेत गेल्यामुळं ना आणखी जास्तच वाढलं. त्याच्यामुळं रात्रभर त्यांना झोप नाही, अजिबात जरासुद्धा झोपले नाही. तर रात्रभर डोकं इथे दुखत होतं आणि सर्दी खोकला आणि घशानं पूर्ण जाम करून टाकलेले. म्हणून आता वापस आम्ही निघालो होतो आता सकाळी लवकर. आंघोळ इथे सगळ्यांच्या झालेल्या आहेत. मिस्टर करायला लागलेत आंघोळ, त्यांची झाली ना, आणि माहीची पण झाली, माझी पण झाली. त्यांची झाली की आम्ही जाणार आहोत लगेचच दवाखान्यामध्ये. बघत आता डॉक्टर काय म्हणतात काय नाही ते. आणि माही बघा काय करते. मग इकडं बघ. आणि आमच्या इथला जो रोड आहे ना, तो किती महिना काय 2 महिने झाला असेल त्याचं काम चालू आहे. पहिल्यांदा नालीचं काम चालू होतं, ती सगळे ड्रेनेज वगैरे क्लीन करून घेतले आणि नंतर जे पाईप होते ना तर ते पण टाकून झाले. आणि आता वापस ते सगळं झाल्याच्या नंतर आता जो रस्ता फोडला होता ना तर तो आता वापस बनवायला लागले. आता त्याला आणखीन किती दिवस लागतात काय माहिती. त्याच्यामुळे आमची जी 4 व्हीलर आहे ना ती आमची रोडलाच लावावी लागायलेली आहे. आणि 2 व्हीलर पण जास्त काढता येत नाही. ज्यावेळेस ड्रेनेज ती सगळी काढली होतं ना त्यावेळेस तर सगळ्या रोडवर ढिगच होते मातीचे. त्याच्यामुळे 2 व्हीलरसुद्धा आतमध्ये आणता येत नव्हती, ती सुद्धा रोडलाच होती. आता वापस आता रोडचं काम चालू केलं आहे. आता किती दिवस आणखीन गाड्या बाहेरच लागतात काय माहिती. आणि आता पावसाळा पण चालू झाला त्याच्यामुळं पाणी ती साचायला लागले ना रस्त्यावर. बघू आता काय होतं. आणि त्या रस्त्याच्या कामामुळं आई पण यायच्या राहिल्यात गावाकडून, कारण गावाकडून आम्हाला भरपूर सारं सामान असते आणायचं. आणि रोडवरून घरापर्यंत आणणं एवढं पण काही सोपं नसते. आणि रोडवरून इथं तर आणायचंच, प्लस आणखीन खालून वरपर्यंत आणणं एवढं पण काही सोपं नाही आहे. त्याच्यामुळे त्यासुद्धा आणखीन थांबलेले आहेत गावाकडंच. जोपर्यंत ह्या रोडचं काम होत नाही तोपर्यंत आमचे तर सगळेच कामं अडकून पडायलेत. गाडी गाडी फिरव बरं, गाडी खाली फिरवून दाखव, खाली फिरवून दाखव, फिरव बरं खाली गाडी नीट बाबा. ये माईला ही 2 गाड्या घेतलेल्या आहेत मिशोवरून. आणि एवढे सगळे पार्सल पण आलेले आहेत ना, सगळ्याचा मला आणखीन एक व्हिडिओ पण बनवायचा राहिलेला आहे. माहिती जे टॉय होते ना फक्त त्याचाच व्हिडिओ झाला होता आणि बाकीचे पण व्हिडिओ सगळे आणखीन पेंडिंगमध्ये आहेत. तर ते तुम्हाला पुढे कळतेलच. घरातनं पूर्ण पार्सलचा ना आता ढीग लागलेला आहे. कधी काढणं होते आता काय माहिती. आता मिस्टरांची तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त तर लक्ष द्यावं लागायला लागले. आणि व्हिडिओ माझ्या एकटीला पण, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ वगैरे लॉंग व्हिडिओ तर माझी मी काढू शकते, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं थोड्याशा अँगल वगैरे चेंज करावे लागतात ना, त्याच्यामुळं ना एक जणाची गरज लागते. शक्यतो माझी मी एकटीच हँडल करत असते सगळं, पण मिस्टर घरी असल्यास त्यांची मी मदत घेते. पण आता कधी होते काय माहिती. माहिती बघा काय चाललंय, गाडी खेळायला लागली. खेळा बाबा गाडी. रात्रभर झालं त्यांना सुद्धा झोप नाही. ते तर अक्षरशः रात्रभर झोपले नाही आहेत. अक्षरशः जागीच होते, इकडून तिकडं फिरायला लागले होते, कारण डोकंच त्यांचं एवढं दुखायला लागलं होतं म्हणून. आणि रात्री 2 वाजता 1:30-2च्या आसपासनं ते मेडिकलमध्ये गेले होते. नाकामध्ये जे ड्रॉप असते ना तर तो टाकायला आणण्यासाठी, कारण घरात जो होता ना तर तो संपला होता आणि त्यांचा त्रास खूप जास्त व्हायला लागला होता. म्हणून ते रात्री 2च्या आसपास गेले होते मेडिकलमध्ये. एकामुळे सगळ्याला होऊ नये म्हणजे आमच्या घरात, नाहीतर काही खरं नाही. मग सगळे आमचे कामं ठप्पच. हो ना माही माऊला, इकडं बघ बाबा माझ्याकडं. पिल्लू दाखव तुझ्या हातात काय, दाखव ना बाबा काय हातात, दाखव ग. गाडी पिप पिप कसं करते, कसं माही विचारते तू पप्पाचा. नीटच करणं झाले बाबा डोकं. पप्पा विचारायला लागली मऊ तर खाली बघाव. पप्पा विचारायली ना मऊ. कसं विचारते बाबा तू. आणायचा हसतो मोल्या. पप्पा नसतंय व चमच्यानेच विचारायचं असतंय. खिची देतो का म्हणणं तू. डोकं खाली करा म्हणलं की तुम्हाला कळत नाहीच पप्पाला, आहे का नाही पिल्लू. तर निघालो आहोत आम्ही आता दवाखान्यामध्ये. मग उठ
ही पुरी मुद्दाम पडायली खाली का कसं पडती त्याच्यावरून पाय घसरते का नाही. बाबा पडले रे बाबा मऊ आमचे. उठ 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 बाबा उठ 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 उठा. अशा नखरे चालू असतात घरात. चला ना कुठे गेला चल मग बाहेर. होय चावी दे पप्पाला. ती चावी दे पप्पाला. पप्पाला दे ती चावी. घे ती चावी पप्पाला दे. पप्पाला दे. बात झाली की मग किती काय तिकडं काय गाडी. हां आता मला तर रोडपर्यंत चालत जायचं आहे कारण आमचा गल्लीत काम चालू आहे. बघे कसं रस्त्यात काम करू. बाद झालं ग बाद झालं. आम्ही आता आलो होतो दवाखान्यामध्ये आणि मिस्टरांना इथं डॉक्टर सांगायला लागले होते की कशामुळे तुम्हाला जास्त झालं ते. रात्री त्यांनी दूध चपाती खाल्ली होती त्याच्यामुळे त्यांना ना रात्रभर त्रास झाला असं डॉक्टरचं म्हणणं होतं. आणि माझं तर म्हणणं होतं की सर्दीमध्ये हे तर ना हळद आणि दूध तर पितातच त्याच्यामुळं तर काही होत नाही. पण डॉक्टरचं म्हणणं होतं की हळद दूध प्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही दूध चपाती किंवा दूध भात काही खात असाल ना तर दुधामुळं शक्यतो प्रॉब्लेम होतोच. त्याच्यामुळं दुधाच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या काहीच खायच्या नाहीत सर्दीमध्ये. आणि मग इथं सगळ्या गोळ्या आहेत ते घेऊन दिल्या आणि नंतर गेलो होतो आम्ही कपड्याची शॉपिंग करायला कारण आता पावसाळा झाला आहे आणि टॉवेल आमच्या घरात ऑलरेडी 2 आहेत पण त्यांना आता पावसाळ्यामध्ये वाळणार नाही आहे त्याच्यामुळं एक कॉटनची टॉवेल घ्यायची होती ती आम्ही बघायचो होतो. आणि मिस्टरांना पण थोडेसे दुसरं टी-शर्ट वगैरे पण बघण्यासाठी आलो होतो पण ते काय आवडले नाहीत फक्त टॉवेलच घेतली. फायनली आम्ही आता आलेलो आहोत घरी दवाखान्यातून आणि थोडीशी शॉपिंग पण केली मिस्टरांसाठी. टॉवेल घेतली होती एक आमच्याकडे होती टॉवेल पण ती ना उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यात आता वाळत नाही लवकर त्याच्यामुळं ह्यावेळेस थोडीशी वेगळी घेतली. आणि अंडे पण घेऊन आलो कारण मिस्टरांना डॉक्टरांनी अंडे खायला सांगितलेले त्याच्यामुळे भरपूर अंडे पण आणले. यू फील बेटर का नो. सकाळी गोळ्या घे. तुझं काय मध्ये अरे त्या दवाखान्यात अजिबात सुद्धा शांत बसणं झाली बाहेरच पळायला लागली. त्या डॉक्टरचंच पाणी पिऊ दे म्हणून बॉटल मधलं पाणी प्यायचं होतं तिला. इंजेक्शन एक दिलं आणि गोळ्या चेंज करून दिल्या. कुठं दिलं इंजेक्शन काय झालं 3 दिवसात 2 इंजेक्शन काय काय दोन्ही साईडने एकदा इकडून. कशाला जायचंय मग पावसात. AC मध्ये तर अजिबात सुद्धा राहायचं नाही म्हणा. आणि AC शिवाय तर जमत नाही तुम्हाला. डॉक्टर म्हणला मला AC किंवा डस्ट ह्या दोन्हीमुळेच होत आहे मला सारखं सर्दी. आणि ह्याचा असाही पावसाळा चालू झाला की मग आता महिन्यातून 2-2 वेळेस सर्दी होती. आणि ह्या दोन्ही शिवाय तर काय जमत नाही. AC तर काय करू शकत नाही आणि डस्ट तर काही नसती घरात. काय झालं अजिबात सुद्धा नसते. पण घरी असल्यास तुम्ही घरी असताव का घरात असले तुम्हाला डस्ट दिसायला लागली. पण कंटिन्यू तुम्ही AC मध्ये असता त्याच्यामुळे होतंय तुम्हाला. AC आणि आता पावसाळा दोन्हीमुळे पण होतं. डस्ट साठी तुम्ही घरी नसता सांगायला मला. कुठं असतं बाहेर असता कुठं असतं झोपायला काही बाहेर झोपतो. झोपताना मी जाते का तुमच्या नाका तोंडात डस्ट मग करून. तर ह्या एवढ्या सगळ्या आहेत आमच्या मिस्टरांच्या गोळ्या. हे जेवणाच्या अगोदर खायचे आहे. ही सर्दीची ही कशाची काय म्हणत कशाची. आणि ही सिरप खोकल्याचं घशासाठी. घशात मला त्याने फोटो दाखवले तुमच्या घशाचे कसलं झालं होतं आतून. ते माझ्या घशाचा मोठा फोटो
माहिती मला कळती ढिगभर एवढे मोठे फोटो दाखवले होते मला. गुगलवरून डाउनलोड केलाय दाखवायला फोटो तेवढं नव्हतं झालं. इंजेक्शनमुळे ना मिस्टरांना झोप यायला लागले म्हणून त्यांनी झोपले आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक. सकाळचा नाश्ता वगैरे झाला होता. आवाज यायला खूप. आमच्या बिल्डिंगमध्ये जरा घराचे कामं चालवले आहेत, म्हणजे घराचे काय ते म्हणते ते फर्निचरचं काम चालू आहे आमच्या बिल्डिंगमध्ये, त्याच्यामुळे आवाज यायला आहे त्याचा. आणि मला आता करायचा आहे दुपारचा स्वयंपाक. सकाळी फक्त नाश्त्याचं केलं होतं आणि आता करते स्वयंपाक. तर कपडे चेंज केलेत आणि गाऊन घातलं की कशी कामं जरा पटापट होते त्या. मग आता सगळ्यात पहिल्यांदा पाणी गरम करून ठेवते, कारण त्यांना पाणी गरम प्यायचं आहे आणि त्याचबरोबर आम्हाला पण, कारण पावसाळ्याचं पाणी येले, पावसाचं पाणी पडायले आणि जे खाली नळ आहे ना तिथं थोडंसं ना जरा माती मिक्स पाणी येते, त्याच्यामुळे आम्हाला गरम करूनच पाणी प्यायचं सगळ्यांनाच. मग पाणी गरम करते किती वेळेस म्हणलं असेल मी आताच्या आता. आणि खिचडी करते पहिल्यांदा.